नॉन स्ट्राईकला खेळतोय आणि सलामीचं षटक घेऊन येतोय तो शानी म्हणजे प्रथमेश राहुळ. मॅन फ्रॉम देवबाग चा हा खेळाडू. समोर असेल अजित बानकर. अजित बानकर आणि दत्ता लोणे हे सलामीचे फलंदाज आहेत. अजित बानकर ज्याला डोंबिवलीचा पोलार्ड ही पदवी त्या ठिकाणी तिथे असलेले आमचे सर्व खेळाडूंनी या ठिकाणी बहाल केली आहे आणि ती पोलार्ड ही पदवी का केली असेल याचा प्रत्यय आपल्याला नक्कीच त्याच्या खेळाकडे बघून आपल्याला येईल. थोडासा मध्यंतरीच्या काही 1-2 वर्षांमध्ये तो त्या ठिकाणी इंजुरीशी सुद्धा या ठिकाणी झुंज देत होता. पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर मात्र या ठिकाणी कमबॅक करतोय. महाराष्ट्र पोलीस या दलामध्ये आपल्या देशाची सेवा तो या ठिकाणी बजावतोय. मात्र क्रिकेटची खूप मोठी आवड आहे. सर मी सामन्याला सुरुवात आहे. शानी ऑन मार्क. पहिला चेंडू आणि शानीच्या पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी अजित बानकर शाना बनतोय. बीड विकेट सीमारेखे बार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पहिला षटकार. प्रथमेश राहुळ हा सुद्धा देवबाग मधला म्हणजे आपण सर उमेश येरागी यांचं नाव सुद्धा या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आज ते या ठिकाणी कामानिमित्त उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला हा गोलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू ऑफ साईडला चेंडू ठेवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर नक्कीच मित्रांनी एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. ते अजित बानकर याला एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 7 धावा. आणि आता नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वरती येतोय तो म्हणजे मॅन फ्रॉम हिंदळे मोरवेवाडीचा खेळाडू दत्तात्रय लोणे. हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. हे आवडतं त्याचं मैदान आहे. अनेक मोठ्या खेळी त्याच्या बॅटमधून सुद्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटची कडा घेऊन त्या ठिकाणी चेंडू फायलेला जातोय आणि या ठिकाणी जयेश मालणकर क्षेत्ररक्षण करतोय. मॅन फ्रॉम तांबडकचा हा आमचा खेळाडू. जरी वजन असलं तरी खेळामध्ये सुद्धा त्याचं चांगलंच वजन आहे आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी एकच धाव देतोय. दुसरी धाव घेण्याची संधी सुद्धा देत नाहीये तो जयेश मालणकर. पुन्हा एकदा अजित बानकर स्ट्राईकला येतोय. एक आक्रमक फलंदाज एका षटकाराशी खेळतोय. पुन्हा एकदा अजित बानकर फटका फसलाय. पाहायचंय शानी प्रथमेश राहुळ स्वतः जेल खाली येतोय आणि अजित बानकर याची खेळी या ठिकाणी शानी समाप्त करतोय. अजित बानकर स्वतः संघनायक, संघाचा करता धरता, संघाचा या ठिकाणी मोरक्या या ठिकाणी बाद होतोय. मोठा धक्का असेल प्रथमेश राहुळ याच्या पहिल्या षटकामध्ये पहिलं यश आणि ते सुद्धा अजित बानकर याचं. नवीन फलंदाज जातोय तो मयूर नेसवणकर. जयेश मालणकर आपण पाहतोय फाईन लेगला त्या ठिकाणी तैनात आहेत. स्वतः तांबडकचा एक अष्टपैलू खेळाडू. अंडरआर्म क्रिकेट असेल, टर्फ क्रिकेट असेल, बॉक्स टाइप क्रिकेट असेल. नवीन फलंदाज जातोय तो मयूर नेसवणकर. पुन्हा एकदा प्रथमेश राहुळ म्हणजे शानी समोर येतो मयूर नेसवणकर. डाव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू माफ करा उजव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांकरवी दंडित केलं जाते. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. या ठिकाणी पहिले 4 चेंडू सुरेख हाताळलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार जरी बसला असता त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. या ठिकाणी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा या ठिकाणी पट्ट्यामध्ये येत नाहीये. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. खरोखरच चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. जितो पॅकर्स म्हणजे जितेंद्र चौगुले यांच्या मालकीचा हा संघ आणि सर्व त्या संघातले संघनायक असतील सर्व खेळाडू हे फार या ठिकाणी सिनियर खेळाडू आहेत. आणि मयूर नेसवणकर यांच्या बॅटमधून एक षटकार येतोय. खणखणीत षटकार 6 धावांसाठी. शिरू बाबल आपण स्क्रीनवरती पाहतोय. षटकाराचा इशारा करतात ते शिरू बाबल.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 अशी धावसंख्या फलकावरती आहे आणि एक गडी बाद झालाय तो अजित बांदकर याच्या स्वरूपात. नवीन गोलंदाज येतोय तो ज्ञानेश कोळंबकर. ज्ञानेश कोळंबकर पाहायचंय कशा प्रकारची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी, कारण की दत्तात्रय लोणे हा एक आक्रमक फलंदाज आहे आणि या मैदानावरती त्याच्या अनेक स्मरणात राहतील. हॅलो, सुंदर चेंडू या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता, अलॉंग द कार्पेट खेळलाय, लॉंग ऑनला शानी क्षेत्ररक्षण करतोय आणि एकच धाव तोपर्यंत पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. ज्ञानेश या ठिकाणी गोलंदाजी करते. समोर असेल मयूर नेसवणकर. दोन्ही पंच या ठिकाणी थोडंसं इदबुज करतायत, थोडीशी चर्चा करतायत, कारण की महत्वाची मॅच आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ पराडकर आणि पाहुणे या संघाशी या ठिकाणी सेमीफायनल मध्ये या ठिकाणी प्रतिस्पर्धी सामना करेल. पुन्हा एकदा ज्ञानेश सज्ज होतोय. आणि खराब चेंडू. खराब चेंडू. अवांतर धावसंख्या या ठिकाणी मिळते. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. मयूर नेसवणकर खेळतोय आणि नॉन स्ट्राईकला घेतो दत्ता लोणे. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं. जी लहान मुलं दोन सायकल घेऊन मैदानामध्ये दाखल झाली आहेत, विनंती असेल नक्कीच तुम्ही आनंद घेताय, मात्र हा आनंद तुम्ही सीमारेषे बाहेर घ्यायचा आहे. सुंदर चेंडू या ठिकाणी त्रिपाचित बादचं या ठिकाणी अपील केलं गेलं. या ठिकाणी थर्ड अंपायर बोलवला गेलाय, कारण की फलंदाजांनी या ठिकाणी संशयित शैली असल्यामुळे या ठिकाणी थोडस शंका उपस्थित केली आहे आणि त्यामुळेच थर्ड अंपायर या ठिकाणी दाखल झालेत ते संदीप पराडकर. समोर येतो ज्ञानेश. एकच धाव तर नक्कीच मिळते, पाहायचे दुसरी धाव मिळते कारण एका धावावरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. ज्ञानेश कोळंबकर आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 3च धावा फक्त दिल्यात या षटकामध्ये ते ज्ञानेश याने. पायचे चेंडू हवेमध्ये आहे, पायचे झेल होतो का क्षेत्ररक्षक झेल खाली येतो आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. दत्ता लोणे यांच्या बॅट मधून एक मोठा फटका येतोय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होते ती 22 धावा. माझे साथी समालोचक कुबल यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचंय, थोडी आपली आवश्यकता आहे. पुन्हा एकदा ज्ञानेश. ओव्हरपिच चेंडू. ओव्हरपिच चेंडूला या ठिकाणी लॉंग ऑफ सीमारेखा पार पाठवलंय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. दत्ता लोणे ब्रँडेड फटका. मॅन फ्रॉम हिंदवे मोरवेवाडीचा हा खेळाडू आणि दत्ता लोणे याचं हे आवडतं मैदान. या मैदानावरती त्याची 50 सुद्धा या ठिकाणी इतिहासामध्ये नोंद केली गेली आहे आणि
मोठमोठ्या खेळी त्यांनी साकारल्यात, एक हाती अनेक सामने त्यांनी जिंकून दिलेत आणि ज्ञानेश याच्यावरती हा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 28 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातला, पाहायचा शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवतो तो दत्ता लोणे. बॉखोल पदरात चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी संधी देत नाहीये. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला जातोय, षटकाची समाप्ती होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ते 29 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल, पाहायचे 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतायत ते श्री चव्हाटेश्वर पिरवाडी ब या संघाचे खेळाडू. एकोणतीस अशी धावसंख्या, एक गडी बाद 29. गोलंदाजी एंड वरती बदल होत आहे. शेवटचं षटक तेजस केळुसकर दाखल झालाय, तोपर्यंत दत्ता लोणे, तेजस केळुसकर. उडवलाय चेंडू दत्ताच्या बॅट मधून, अगदी शपावून देखना फटका आपण पाहायला मिळतोय. सलामीला का पाठवलं, सलामीची जबाबदारीची जागा तेजस केळुसकर वरती आक्रमण चढवलं. षटकार आलाय, धावा नेऊन ठेवल्यात त्या 35 वरती. मात्र आक्रमण चढवलं गेलंय. शेवटचे काही चेंडू शिल्लक, हाणामारी होणार यात काही शंका नाही. कुठेतरी तेजस याला कमबॅक करावा लागेल. महत्वपूर्ण निर्णायक नॉकआउट सामना, स्पर्धेमध्ये इन अँड आउट ठरवणारा हा सामना, अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र सुंदर फटका, नो लुक फटका, पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवला गेलाय. दत्ताच्या बॅट मधून समाधान, आनंद प्रेरित करणारा, टाळ्यांसाठी चीअर करणारा हा फटका आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 41 वरती. नजाकत आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण केलं गेलंय तेजस वरती, वारंवार आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात वावर आणि पॉवर दाखवताना. अनेक सामने, अनेक स्पर्धा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती तो मैदान गाजवतोय तो मात्र दत्ता लोणे. ब्लॉक करणारा चेंडू, पंचांकडे थोडस अपील होतोय. वाईड चेंडू, एकच धाव मिळेल. वाईड चेंडूची अतिरिक्त धाव संख्या झाली ती मात्र 42. एक गडी बाद 42. महत्वपूर्ण सामना जितू पॅकर्स वर्सेस पिरवाडी ब, चव्हाटेश्वर पिरवाडी. सुंदर फटका, लोड होऊन उडवलेला चेंडू, क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव धावून काढली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? 2 धावा तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्राईकला पुन्हा एकदा दिसेल दत्ता लोणे. 2 धावेने धावसंख्या झाली आहे. डबल चौका खोलला गेलाय. 44 44. लॉस ऑफ 1 विकेट इन प्रोग्रेस. चव्हाटेश्वर पिरवाडी इन वर्सेस जितू पॅकर्स. सुंदर चेंडू फेक, वाईड चेंडू, पंच गुण करतायत. अतिरिक्त एक धाव, धावसंख्या झाली आहे ती 45. 45. रोहित शर्मा जर्सी क्रमांक. मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हा सामना रंगतदार होणार यात काही शंका नाही. दोन्ही एंड वरून धुवाधारी फलंदाजी. पुन्हा एकदा हो शपल होऊन नो लुक फटका, चकवा दिला, आक्रमण केलं तेजस केळुसकर वरती. अगदी दत्ताला चेंडू फुटबॉल एवढा दिसत असणार. एवढी धुवाधार फलंदाजी, गगनचुंबी फटके, प्रत्येक चेंडूला सीमापार नेण्याचा अगदी इरादा क्लिअर कट करताना दिसतोय.
उत्तुंग फटके 51 अर्धशतकीय खेळी सांघिक अर्धशतकीय खेळीची नोंद होते आहे ती मात्र श्री चव्हाटेश्वर पिरवाडी संघाकडून. दमखम दाखवला सलामीवीर माघारी परतल्यानंतर त्याची कमी अजित बांदकरची कमी नक्कीच जाणू देत नाही. फुलटॉस चेंडू फटका फसलाय चेंडूवरती येईपर्यंत धावून काढलेली एक धाव ऍड होईल. धावसंख्या झाली आहे ती मात्र 52 अशी. गडी बाद होतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज अक्षय दाखल होतोय. न्यू बॅटर अक्षय धुरत. ओ हो शेवट काय म्हणावा लागेल. लोणे ऑन फायर झालाय. दत्ता ऑन फायर. मिळालेल्या शेवटच्या चेंडूवरती हाणामारी. शेवटचा चेंडू सीमा पार षटकार सुवर्ण फटका आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 58 वरती. विजयासाठी 59 धावांची गरज. तोपर्यंत दत्ताच्या बॅट मधून 11 चेंडू आणि 40 धावांची लयलूट नाबाद मॅरेथॉन खेळ आपण पाहतोय. दत्तासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सलामीला गेलेला फलंदाज त्याने सुंदर फलंदाजी आपल्या संघाला अगदी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी जो सिंहाचा वाटा उचलला. सुंदर खेळ. दत्ता लोणे ऑन फायर झालाय. चला 18 चेंडू आणि 59 धावांची गरज. जितू बॅकर संघाला या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवून थेट सेमीफायनल साठी दाखल व्हायचं असेल तर हा विजय मोठा विजय अपेक्षित विजय आपल्याकडून करावा लागेल. 18 चेंडू आणि 59 धावा. 3 विजयी संघामध्ये जो टेबल टॉप करेल तो थेट अंतिम फेरीसाठी पात्र होईल आणि राहिलेल्या 2 संघादरम्यान स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. अठरा चेंडू 59 धावांची गरज. महत्वपूर्ण सामना. सेमीफायनलचे दरवाजे उघडणारा सामना. सलामीची जोडी मैदानात दाखल होईल. प्रथमेश राहुल सोबत कल्पेश साळगावकर. या जोडीवरती या सामन्याची समीकरणे नक्कीच असतील. 18 चेंडू 59 धावा. जितू पॅकर्स वर्सेस श्री चव्हाटेश्वर पिरवाडी ब संघ. तेवढ्याच ताकदीचे दमखम दाखवणारे 2 संघ एकमेकांसमोर क्वार्टर फायनल सामन्यादरम्यान आपल्याला एकमेकांसमोर दिसत आहेत. एका एंड वरून कल्पेश तर दुसऱ्या एंड वरून प्रथमेश. प्रेमाने शानी म्हणून ओळख आहे या खेळाडूची. चला मैदानी पंचांनी सामन्याचा ताबा घ्यायचा आहे. जितू पॅकर्स म्हटल्यानंतर सन्माननीय जितू चौगुले यांच्या मालकीचा संघ प्रत्येक स्पर्धेदरम्यान आपला संघ दाखल करतायत. कौतुक असेल या संघ मालकाचं. स्ट्राईकला दिसेल आपल्याला प्रथमेश राहुल तर नॉन स्ट्राईकला कल्पेश साळगावकर. गोलंदाजी एंड वरती बघूया चव्हाटेश्वर पिरवाडी संघाकडून पहिलं षटक. महत्वपूर्ण षटक कोण हाताळताना दिसेल. कल्पेश साळगावकर नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला प्रथमेश राहुल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय श्री चव्हाटेश्वर पिरवाडी ब संघ. कारण यानंतर सेमीफायनल आणि फायनलचा सामना असेल त्यामुळे वेळ काढूया नको.
सर्व काही आतापर्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्याने सोबतीने साथीने यशस्वी झालंय. गोलंदाजी एंडवरती तेजस सारंग दिसेल. पहिलं षटक तेजस वर्सेस प्रथमेश. नॉर्थ एंडला कल्पेश साळगावकर. चालू असलेला सामना जितू पॅकर्स वर्सेस श्री चव्हाटेश्वर पिरवाडी ब. महत्वपूर्ण अस्तित्वाची प्रतिष्ठेची लढाई आहे म्हणून या सामन्याकडे पाहिलं जाईल. पहिल्या इनिंग मध्ये दत्ता लोणे 11 चेंडू 40 धावांची लयलूट केली गेली आणि त्याच धर्तीवरती 58 धावांची खेळी आपण पाहिली. धावसंख्या पाहिली. विजयासाठी 18 चेंडू आणि 59 धावांची गरज. चला सामना सुरू करा. चला सामन्याकडे जाऊया. पंचांच्या भूमिकेत सँडी सर आपल्याला दिसतील. तेजस वर्सेस प्रथमेश म्हणजे शानी. काय कमाल धमाल होणार या सामन्यामध्ये. नक्कीच रंगत येणार. दोन्ही संघ तुल्यबळ. विजयासाठी दोन्ही एंड वरून शर्तीचे प्रयत्न. देखना फटका. प्रथमेश ऑन झालाय. लॉंग ऑन रिझन मध्ये इरादे स्पष्ट झाले आहेत. क्लिअर कट पहिला षटकार. सुवर्ण वेध म्हटला जाईल तो मात्र प्रथमेशच्या बॅट मधून आल्या पावली उडवलाय चेंडू. इरादे स्पष्ट. तेजस वरती आक्रमण. 6 धावेने संघाचं आणि आपलं खातं खोललं गेलंय. ऑन झालाय तो मात्र शानी. देखना फटका आपण प्रथमेशच्या बॅट मधून पाहिला. यशस्वी वेध म्हणावा लागेल. मागच्या सामन्यामध्ये जो चाच पडत होता, फॉर्म साठी धड पडत होता, त्याच्या बॅट वरती चेंडू येतोय. ही आनंदाची एक बाब नक्कीच असेल ती मात्र जितू पॅकर्सच्या डगआउट मध्ये. पुन्हा एकदा बॅटची कट आणि गडी बाद. कमबॅक झालाय. तेजस सारंग आपल्या संघाला मोठं यश प्राप्त करून देतोय आणि यष्टी मागे अजित बांधकर. सुंदर झेल. गडी बाद. बॅक टू पॅव्हलियन. प्रथमेश राऊळ पहिल्या चेंडूवरती 600च्या स्ट्राईक रेटने चेंडू उडवला होता आणि तोच गित्ता गिरवण्याचा प्रयत्न हाणून पाडला गेलाय तो मात्र तेजस सारंगच्या गोलंदाजीवरती आणि त्याला 7 यष्टी रक्षण. सुंदर अजित बांधकर. तोपर्यंत नवीन फलंदाज हर्षद दुरी दाखल झालाय. हर्षद तारी मॅन फ्रॉम बागवाडी देवगड तारामुंबरी बागवाडी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू आज मात्र कामोठ्याच्या या मैदानावरती आलाय. कल्पेशला साथ द्यावी लागेल. नॉन स्ट्राईक एंडला हर्षद तारी 27 येल्लो जर्सी क्रमांक 27 दाखल झालाय मैदानामध्ये. जबाबदारीने खेळ करावा लागेल. विजयी 59 धावांची लयलूट करताना पहिला गडी बाद प्रथमेश राऊळ. तेजस सारंग पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज. सामना करेल हर्षद. बॅटची कट. सुंदर चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमेच्या दिशेने. आल्या पावली. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. चेंडू गेलाय सीमा पार. चौकाराचा वेध. धावसंख्या झाली ती मात्र 10 अशी. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना हर्षदच्या बॅट मधून एक देखना फटका. पॉइंटच्या डोक्यावरून लगोलग चेंडू ट्रॅव्हल झालाय चौकाराच्या दिशेने. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. 18 चेंडू आणि 59 धावांची गरज असताना आतापर्यंत 10 अशी धावसंख्या. 3 चेंडू 1 गडी बाद 10. महत्वपूर्ण सामना. अगदी क्वार्टर फायनलचा सामना म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा नॉकआउट सामना आपण स्पर्धेदरम्यान बाद फेरीलाही सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा तेजस. सामना करेल हर्षद तारी. ब्लॉक करणारा चेंडू करून काढलाय. 1 धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? दत्ता चेंडू वरती येतोय आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्या झाली ती 11 अशी. तोपर्यंत कल्पेश साळगावकर या सामन्यादरम्यान पहिल्यांदा स्ट्राईकला आपल्याला दिसतोय. या खेळाडूकडे नक्कीच लक्ष लागून राहिलंय. अष्टपैलू खेळाडू. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटवरती आपलं अधिराज्य गाजवलंय.
येस, फटका आलाय आलाय, फटका क्लिअर होईल का? झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय म्हणतोय तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल झालाय. मेगा हिट, षटकार. खूपच फाईन चेंडू ट्रॅव्हल झाला. थेट प्रेक्षक गॅलरीमध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि सामना चित्र बदलण्याचा एक यशस्वी प्रयत्न. षटकार येतोय आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 17 वरती. नजाकत, अष्टपैलू खेळाडू अगदी सफल होऊन अचूक चेंडूला उचललं गेलं आणि चेंडू थेट विसावलाय तो मात्र प्रेक्षक गॅलरीमध्ये. सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. शानू माघारी पडतल्यानंतर जबाबदारी काय असते ही घ्यावी लागेल. जबाबदारी ती मात्र कल्पेशाने 4 धावा. देखना फटका म्हणावा लागेल कल्पेश साळगावकरच्या बॅट मधून. पहिला चौकार, अगोदरच्या चेंडूवरती षटकार, त्यानंतरचा आलेला हा चौकार. धावांचा वेग 21 धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती दिसते आहे. एक गडी बाद 21 षटकाची समाप्ती आणि या धावगतीची गरज आहे कारण प्रत्येक षटकामध्ये पाहिल्यास 20 धावा कराव्या लागतील. 18 चेंडू 59 धावांची गरज असताना 6 चेंडू आणि 21 धावांची अगदी सुंदर खेळी साकार केली आहे. आता मात्र 12 चेंडू 38 धावांची गरज. 12 चेंडू आणि 38 धावा. G2 Packers need 38 runs from 21 नवीन गोलंदाज पिरवाडी संघाकडून. जरा गोलंदाजाचं नाव पोचवा. गोलंदाजाचं नाव पोचवा. अक्षय. ओके, थँक्यू. अक्षय गोलंदाजी एंड वरती येतोय. तोपर्यंत अक्षय धुरत स्ट्राईकला असेल. हर्षद तारी नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश साळगावकर. इच्छा आकांक्षा पल्लवित केल्या आहेत. विजय दृष्टिक्षेपात दिसेल का? कल्पेश आहे मैदाना. तोपर्यंत जितू पॅकर्स संघाची विजयाची आशा नक्की जिवंत राहील. उडवलाय चेंडू. एक धाव तर कंप्लीट होईल. थांबवलं गेलंय. सुंदर झेल म्हणावा लागेल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. अगदी कुठे जाऊन झेल घेतलाय बघा. सुंदर नियंत्रण आणि वेल जज म्हणावा लागेल. गडी बाद होतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज हरीश साळगावकर. दिनेश या नावाने ओळख आहे या खेळाडूची. अनेक वर्ष याही खेळाडूने टेनिस क्रिकेटसाठी आपली सेवा दिली आहे. जर्सी क्रमांक 14 आणि गोलंदाजानेच आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. सुंदर गोलंदाजी आल्या पावली अगदी यशस्वी ब्रेक थ्रू दिलाय आपल्या संघासाठी. 21 या धावसंख्येवरती बसलेला हा दुसरा हादरा म्हणावा लागेल. तोपर्यंत आता मात्र मैदानामध्ये साळगावकर बंधू दाखल झाले आहेत. एका एंडवरून दिनेश बडे बंधू, छोटे बंधू कल्पेश साळगावकर असे दोन दिग्गज साळगावकर बंधू आता मात्र जितू पॅकर्स संघाच्या विजयामध्ये नक्कीच ठाण मांडून राहिले आहेत. आपल्या संघाला विजय देणं हे एकच ध्येय आणि त्या दिशेने आगेकूच होईल का? जबाबदारीने भागीदारी करावी लागेल. बंधू बंधू मैदानामध्ये. सुंदर चेंडू कमबॅक झालाय. सलगचे 2 चेंडू निर्धाव म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विजयी 59 धावांचं लक्ष. आतापर्यंत धावसंख्या स्थिर आहे ती 21. महत्वपूर्ण सामना. षटकार चौकार येतील का? गरज आहे. उभं राहावं लागेल. भागीदारी करावी लागेल. तोपर्यंत गोलंदाजाचं तेवढंच कौतुक होईल ते मात्र अक्षय धुरत पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करून दिलंय आणि थोडस बॅकफुटवर फेकला गेलाय तो मात्र जितू पॅकर्स संघाला. चला थोडस फास्ट घ्या. सहकार्य करा. समजतंय क्रुशियल मुवमेंट आहे. महत्वपूर्ण सामना आहे. जेवढं शक्य होईल तेवढं फास्ट घ्या. पुन्हा एकदा अक्षय सामना करेल दिनेश. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? थांबवलं गेलंय कल्पेश कडून. एक धाव ऍड होते. धावसंख्या झाली ती मात्र 22 अशी.
दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय, म्हणजे अर्धा खेळ समाप्त झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. झालेल्या चेंडूंमध्ये 22 धावा धावफलकावरती दिसत आहेत. येणारे 9 चेंडू आणि 37 धावा. धावांचा पाऊस पाडवावा लागेल. फटका फसलाय, मिस. चेंडू झालाय निर्धाव चेंडू. हे षटक निर्णायक असेल आणि निर्णय देणारं षटक गोलंदाजी एंड वरती नक्कीच अक्षय धुरत आपल्याला दिसतोय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अजून वेळ गेली नाही, समान संधी दोन्ही संघांना. पंचांकडे थोडीशी अपील मागितली गेली आहे. निर्धाव चेंडू येतोय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलगचे 4 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी म्हणावी लागेल. 5 चेंडू, माफ करा 4 चेंडू झालेत 5. पुन्हा एकदा अक्षय. 5 झाले. लोडवून खेळलेला चेंडू, वन बाउन्स, सीमा पार, चौकार येतोय आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 26 वरती. आता मात्र समीकरण येत आहे 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. सलगचे 6 षटकार येतील का, मारावे लागतील. रबरी बॉल. पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये हा पराक्रम टेनिस क्रिकेटमध्येही हो झालाय आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. फक्त आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. गोलंदाजी एंड वरती बदल होईल. शेवटचे 6 चेंडू. विजयासाठी 33 धावांची गरज. स्ट्राईकला दिनेश साळगावकर, नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश साळगावकर. तर गोलंदाजी एंड वरती ज्याच्या फलंदाजीच्या आधारावरती 58 धावांची लयलूट झाली. 11 चेंडू 40 धावांची भारदार खेळ ज्याच्या बॅट मधून पाहिली तोच गोलंदाज दत्ता लोणे. गोलंदाजी एंड वरती निर्णय देण्यासाठी निर्णयक्षम गोलंदाजी. शेवटचे 6 चेंडू. दत्ता सामना करेल. दिनेश, दत्ता लोणे. 5 चेंडू 32 धावा. कंपल्सरी चेस करावं लागेल. 5 चेंडू 32 धावा. दत्ता गोलंदाजी एंडवरती सामना करेल कल्पेश. सुंदर फटका. थांबवलं गेलंय दिनेशला. निर्धाव चेंडू. शेवट गोड करण्याचा प्रयत्न. सामना थोडासा झुकलाय असं मी म्हणेन. ते श्रीदेव चव्हाटेश्वर पिरवाडी संघाच्या बाजूने. स्वेर चेंडू, एक अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली ती मात्र 28. 4 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा कल्पेश साळगावकर. देखना फटका. अगदी शेवट गोड करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल झालाय स्वागत कक्षाच्या अगदी थेट वरून. सीमापार षटकार. थोडीशी वेळ गेली असं मी म्हणेन. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल आता मात्र 34 वरती. 3 चेंडू 25 धावांची गरज. 3 चेंडू 25 धावा. दुखापत झाली आहे का. दोन चेंडू आणि 25 धावांची गरज. येणारा ही चेंडू निर्धाव. सामना सरते शेवटी झुकलाय आणि विजयाच्या अगदी उंबरट्यावरती श्री चव्हाटेश्वर पिरवाडी संघ अगदी दिमाखात दाखल झालाय. आता मात्र या सामन्यानंतर रन रेट क्लिअर होईल. कोणता संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरलाय या 3 संघादरम्यान. पुन्हा एकदा फटका फसलाय. शेवटचा चेंडू. चला, 1 चेंडू आणि 25 धावा. 1 चेंडू आणि 25 धावा. मोठा विजय म्हणावा लागेल. शेवट गोड षटकार येतोय आणि 19 धावांनी विजय प्राप्त करून थेट टेबल 3 मध्ये दाखल झालाय.
तो मात्र श्रीदेव चव्हाटेश्वर पिरवाडी ब संघ. अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये चितू पॅकर्स संघाने आपला सहभाग दर्शवला, सुंदर खेळही दाखवला, त्याबद्दल मनपूर्वक